तोंड पूर्ण बंद पाहिजे. ऐकू येत होता. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के बघा आपण रायगड चालल्याबद्दल आपल्या सर्वांचं शिवतीर्थ बोलू नका. आपण सर्वजण रायगड चालल्याबद्दल आपल्या सर्वांचं शिवतीर्थ रायगडावरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण किल्ल्यावरती आलात. या समोर तलाव दिसे का? या तल्याचं इतिहासामध्ये नाव आहे हत्ती तलाव. अशी किल्ल्यावरती मोठमोठी 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 इमारती होतं. त्यातलं हे हत्ती तलाव. आता रायगडावरती हत्ती तलाव म्हणजे किल्ल्यावरती हत्ती होते का, हा देखील आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडतो. तर मी तुम्हाला सर्वांना खाली महादरवाज्यामध्ये सांगितलं होतं की आपल्या रायगडावरती हत्ती होते आणि यांचं पालनपोषण देखील रायगडावरती करण्यात आलेलं होतं. विचार करा, 2 पायचा माणूस रायगडावरती येणे शक्य नाही, मग एवढा मोठा बल्लाढ्य हत्ती किल्ल्यावरती आले कसे होते? आपल्या छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक झाला याचं पोस्टर आपण प्रत्येकाने पाहिलं असेल. पाहिलं का? त्याच्यामध्ये एक इंग्रज वकील आहे हेनरी नावाचा. हा इंग्रज वकील छत्रपती शिवरायांना कॅप कडून मानाचा मुजरा करतो. हा हेनरी नावाचा इंग्रज वकील छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकासाठी आपण जसं किल्ल्यावरती आलात ना, असंच किल्ल्यावरती पायऱ्या चढून असतो. पण त्याला पायी कमीत कमी येण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. पण हेनरी फार हुशार होता. रायगडावरती येताना जेवढे प्रश्न त्याला पडले होते, ह्या प्रश्नाची उत्तर त्याने स्वतःहून सोडवली होती. एवढा हुशार हेनरी होता. रायगडावरती येतो, नगारखान्यासमोर जातो, तो हत्ती बघून आश्चर्यचकित होतो. तो बोलतो, माझ्यासारखा 2 पायीचा माणूस रायगडावरती येताना माझी एवढी दमछाक होते. तर छत्रपती शिवरायाने रायगडावरती एवढे मोठे बलाढ्य देहाचे हत्ती रायगडावरती आणले कसे काय? समोर जातो, कॅप काढतो, महाराजांना मानाचा मुजरा करतो. तो प्रश्न त्यांच्या सोबत दुभाषी असतात नारायण शिवणी, यांना विचारतो की नारायण शिवणी रायगडावरती छत्रपती शिवरायाने हत्ती आणले कसे काय? त्यावेळेस नारायण शिवणी त्यांना उलट बोलतात, अहो आपण इंग्रज वकील, आपण फार हुशार लोक, या प्रश्नाचं उत्तर आपण शोधून काढा. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर त्याला त्यावेळेस कोणी देत नाही. या प्रश्नाचा आताचे इतिहासकार आणि आपले महाराज त्यावेळेस प्रश्नाचं उत्तर देतात की ज्या वेळेस रायगड जिंकून घेतला होता, तेव्हा राजगडावरून 3 हत्तींची पिल्लं रायगडावरती पाठवली होती. ही पिल्लं पायथ्यापासून महत्यापर्यंत पालखीच्या साहाय्याने आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचं पालनपोषण वरती हत्तीशाला, त्या हत्तीशाल्यामध्ये त्यांचं पालनपोषण केलं होतं. पण हत्तींना पाणी पिण्यासाठी तलाव, पण हत्ती तलाव. कारण राजाला माहिती होतं की हत्तींचा उपयोग आपल्या रायगडावरती लागणार आहे, पण ह्याची व्यवस्था आपण पहिलीच करायला पाहिजे. एवढे आपले महाराज ग्रेट आणि हुशार होते. पण आपल्या महाराजांनी आपल्या सर्वांना 400 वर्षापूर्वी शिकवण दिली की एखादी गोष्ट आपण लहानापासून मोठी करू शकतो, पण मोठ्यापासून कधीही ती लहान करू शकत नाहीये. कारण की मोठा हत्ती किल्ल्यावरती आणणे शक्य नव्हतं, पण छोट्याचं मोठं करणं रायगडावरती शक्य होतं. हे आपल्या महाराजांची दुर्दृष्टी होती. पण हत्तींना पाणी पिण्याचा तलाव म्हणजे हत्ती तलाव आहे. आता आपण पुढे भरलेलं तलाव पाहणार आहोत. रायगडामध्ये लिकेज तलाव आहे, पुढे भरलेलं गंगासागर तलाव आपण पाहणारच आहोत. तलाव लिकेज ह्याचं 90% काम झालेलं आहे. ज्यावेळेस 100% काम होईल, आपण पुढे गंगासागर भरलेलं आहे तसं पाहणार आहोत. कारण की रायगडावरती 606 कोटीमध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे माहिती का सर्वांना, यांच्या मार्फत रायगडावरती 606 कोटीची कामं चालू आहेत. त्याच्यामध्ये ह्याचं 90% काम झालेलं आहे. पूर्ण झालं का भरलेलं देखील पाहायला भेटणार आहे. आता आपण पुढे समोर गंगासागर तलाव पाहण्यासाठी जाणार आहोत. पण जर कोण रायगडाची आठवण घ्यायचं राहिले असेल तर चालूमध्ये मागून घ्या. रायगडाची आठवण मित्रांनो 50 रुपये कुठे खर्च करून जातो ताईनो, पण रायगडाची आठवण आपल्या फॅमिलीला, आपल्या घरच्यांना दाखवायला होणार आहे. कोणाला राहिला असेल घ्यायचं तर आवर्जून मागून घ्या. 50 रुपये कुठे खर्च करसाल. आता आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की